ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, हे जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कोणत्या आणि कोणत्या दुःखाला किंवा वेदनेला सामोरे जावे लागते. असा कुठलाही व्यक्ती या जगामध्ये नाही की ज्याला भीती नाही, ज्याच्या जीवनामध्ये 24 तास किंवा 12 महिने आनंद आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भीती आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दुःख आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेदना आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकट एका लपंडावाप्रमाणे ये जा करत असतात. जोपर्यंत आपण या धर्तीवरती आहोत तोपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो आणि हे संकटे, हे दुःख, हे वेदना आपलं जीवन जणू काही विस्कळीत करत असतात. आपल्या या कोवळ्या जीवनाला कधी कधी सुरकत्या पडत असतात. असं वाटते की आपला कंटाळलेला आहे. कधी कधी वाटते की जीवनापासून दूर पळून जावं, एकटे राहावं, एकाकी जीवन जगावं. कधी कधी देवाला दोष द्यावे असं वाटत असतो. परंतु या सर्वांमध्ये नेहमी परमेश्वर आपली काळजी घेत असतो. परमेश्वराचं वचन देखील एका जिवंत झऱ्यापर्यंत प्रमाणे आपल्यापर्यंत वाहत येत असते. आणि ते वचन म्हणजे काय आहे? अहो दुःखी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावे देईल. हे सुंदर प्रभू येशूचे वचन आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या कानी पडत आहे. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने कोणासाठी दिलेलं होतं? हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांची परिस्थिती पाहिल्यानंतर, त्यांचं विस्कळीत झालेलं जीवन पाहिल्यानंतर त्या लोकांसाठी हे वचन दिलेलं होतं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की त्यांचं जीवन हे खरोखरच दुःखाने भरलेलं होतं, त्यांच्या जीवनाला दिशा नव्हती आणि त्याला मार्ग दाखवण्यासाठी कोणीही गुरु नव्हता, आणि अशा परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे या. परंतु या वाक्याचा अगदी महत्वाचा मुद्दा काय आहे? तो महत्व एक दिन ते आपण नक्कीच ऐकलं पाहिजे किंवा त्याच्यावरती आपण मनन चिंतन केलं पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अहो दुःखी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावे देईल. इथपर्यंत ठीक आहे. परमेश्वर आपल्याला बोलवत आहे, आपलं ओझं रिकामी करत आहे, आपल्याला विसावा देण्यासाठी तयार करत आहे. परंतु त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त परत सांगत आहे, तुमचं ओझं मला द्या आणि माझं ओझं तुम्हावरती घ्या. इथे काहीतरी वेगळं पण आहे. प्रभू येशू ख्रिस्त केवळ आपलं ओझंच काढत नाही, तर आपल्याला परत ओझं देत आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त कधीच कुठल्याही व्यक्तीला पूर्णपणे 100% हॅपीनेस देऊ शकणार नाही. कारण जोपर्यंत आपण मानव आहोत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ओझं असणारच आहे, दुःख असणारच आहे, आजार असणारच आहे. कुठल्याही व्यक्ती यापासून अलिप्त नसणार आहे. आपण कितीही प्रार्थना केली, आपण कितीही उपवास केला तरी दुःखाला आपलं सामोरं जावं लागणारच आहे, कारण तो आपल्या जीवनाचा एक नियम आहे. परंतु परमेश्वर आपल्याला काय सांगायचंय? तुमचं ओझं माझ्याकडे द्या, माझं ओझं तुमच्याकडे आहे. म्हणजे परमेश्वर आपलं ओझं शेअर करण्यासाठी तयार आहे. म्हणजे दुःखामध्ये जेव्हा आपण परमेश्वर दोष लावत असतो की परमेश्वर तू कुठे होता, तेव्हा परमेश्वर आपल्यामध्ये असून आपलं दुःख सहन करत होता. जेव्हा आजारामध्ये आपण सांगतो की परमेश्वर तुम्हाला सोडून का गेला, तेव्हा परमेश्वर सोडून नाही गेला, तर परमेश्वर आपल्यामध्ये राहून तोच आजार सहन करत होता. म्हणजेच परमेश्वर आपलं ओझं नेहमी वाहत असतो. आपल्या खांद्यावरचं ओझं जास्त भार तो घेत असतो आणि कमी भार आपला देऊन असतो व आपल्याला सपोर्ट करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी तुम्हाला एकटं कधी सोडणार नाही. परंतु त्याचा अर्थ नाही, म्हणून प्रभू येशूने सांगितलेलं आहे, जर माझ्या मागे यायचं असेल तर तुम्ही तुमचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे आलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने चॅलेंज दिली की वधस्तंभ घेतलाच पाहिजे, तोच खरा ख्रिस्ती आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये येणारे संकट, दुःख याला भिवून न जाता ते आत्मसात करूया आणि परमेश्वराकडे अशी प्रार्थना करूया की माझं ओझं कमी न करता हे ओझं वाहण्यासाठी मला मजबूत खांदा नक्कीच दे. आणि परमेश्वर आपली प्रार्थना नक्कीच ऐकणार आहेत, आपलं ओझं कमी करणार आहे, आपल्या बरोबर राहून तेच आपला सपोर्ट करून आपल्याला त्या योग्य त्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आमेन.